नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास पाहिला होता. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्य पाहिली होती, की भारतीय अर्थव्यवस्था नक्की आहे कशी? बरोबर की नाही? इथली चलन व्यवस्था कशी आहे? इथले जी बँकिंग सेक्टर आहे ते कोणतं आहे? वित्त संस्था कोणकोणत्या आहेत, जे आपल्या भारतभर लागू पडतात? किंवा जे पैशाचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने होतं? सरकारची जी काही यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेवर वर्क करते. त्याच्यानंतर आपण वित्त संस्था पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण भारतीय क्षेत्रामधल्या ज्या काही आर्थिक क्षेत्र कोणकोणती आहेत ती पाहिली. जसं कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, यांचा किती वाटा आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, त्यांचं काय योगदान आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, की भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याच्या समोरची काही आव्हानं कशा स्वरूपाची आहेत, बरोबर की नाही? सद्यस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काय-काय आव्हानं आहेत, ते आज आपण ह्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर आज आपण इथून सुरुवात करूया. भारतीय अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती काय आहे आणि त्याच्या समोरची आव्हानं कशा पद्धतीची आहेत. आता भारतीय अर्थव्यवस्था आपण पाहायला गेलं की एक भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रारूप आहे. आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. परंतु 1991 नंतर जे काही धोरणात्मक बदल आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये केले गेले, तर आपली भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा मुक्त व्यापार पद्धतीकडे होत आहे. आणि भारत हा कसा आहे, विकसनशील देश आहे. विकसित नाही, विकसित होण्याकडे आपण मार्गक्रमण करत आहोत. परंतु तो टप्पा अजून खूप दूर आहे. तो टप्पा गाठण्यामध्ये आपल्याला काय-काय अडचणी आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी आहेत, ज्याच्या आपल्या जी आव्हानाच्या स्वरूपात आपल्यासमोर उभी ठाकलेली आहेत, त्याचा आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे. बरोबर की नाही? भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. विकसनशील म्हणजे काय? आपल्याकडे अजून खूप सारा जे पाश्चिमात्य देश आहेत, जसं की अमेरिका, यांना आपण अमेरिका झालं, युरोपियन कंट्रीज झाले, यांना आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणतो. विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय? तिथे चांगल्या मूलभूत सुविधा आहेत. तिथले जे त्या देशांचे जे काही नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीचं आहे. तिथे वैद्यकीय सुविधा खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तिथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या देशाचं, ते खूप चांगलं आहे. तिथले जे लोकं आहेत त्या देशांमधील, त्यांचं वैयक्तिक उत्पन्न म्हणता येईल, पर कॅपिटा इन्कम हे खूप जास्त आहे. त्यांचा राहणीमानाचा दर्जा हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. तर अशा अर्थव्यवस्थांना आपण विकसित अर्थव्यवस्था म्हणत असतो. तर विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय? आपल्याकडेही आपण विकसनशील, आपण पूर्णपणे विकसित झालेलो नाही आहोत. आपण अजून मार्गावर आहोत. आपल्या इथलं आरोग्य व्यवस्था असेल, आपली इथली शिक्षण व्यवस्था, भारतासारख्या देशामध्ये किंवा विकसनशील जे देश असतात तिथे त्याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण थोडं कमी असतं. आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित नसतात. उद्योग आहे, उद्योग आधारित जी काही इकॉनॉमी आहे, ती चांगल्या पद्धतीने अजून मोठ्या प्रमाणात अशी डेव्हलप झालेली नसते. रोजगाराचा प्रश्न असतो, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यानंतर लोकसंख्या हा मोठा प्रश्न असतो. आता लोकसंख्या सर्वच देशांमध्ये मोठा प्रश्न नाहीये, परंतु भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या हा खूप कळीचा मुद्दा राहतो. तर ह्या सर्व गोष्टींचा फॅक्टर हा विकसनशील अर्थव्यवस्थेला थोडा फटका देत असतो, जेणेकरून आपण विकसित होण्याकडे जे मार्गक्रमण करत आहोत, त्याच्यामध्ये हे काही-काही अडथळे आपल्याला येत असतात. परंतु इथली जी काही शासन व्यवस्था असेल, ती विकसनशीलतेकडून विकसित कडे नेण्यासाठी आपल्याकडे नक्कीच प्रयत्नशील असते. तर याच्यामध्ये कोणकोणती आव्हानं आहेत, हे आज आपण इथे पाहणार आहोत. आता भारतीय अर्थव्यवस्थेने मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे, हे आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. बरोबर की नाही? स्वातंत्र्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला, जेणेकरून म्हणजे भांडवलशाही आणि साम्यवादी दोघांच्याही आपण चुका टाळून आपण दोघांचाही चांगले गुण घेऊन आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा मिश्र याचा स्वीकार केलेला आहे. आता आपलं जे सरकार आहे ते नियोजनाच्या माध्यमातून म्हणजे प्लॅनिंग करून डेव्हलपमेंट करण्याचा जे काही विकास आहे तो प्लॅनिंग कमिशन असतं आपल्याकडे, बरोबर की नाही? तर त्याच्या माध्यमातून पुढच्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सरकार आपल्याकडे विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यासाठी काही उद्दिष्ट ठरवली जातात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. बरोबर की नाही? तर नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकास घडवून आणला जातो आणि तो आर्थिक विकास घडवून आणताना
सर्व समाज घटकांचा विचार करून त्यांच्यापर्यंत तो विकासाची जी काही गंगा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या इथे केला जात असतो. आता हे करत असताना जी आपली अर्थव्यवस्था आहे, स्वातंत्र्यानंतर खूप सारे बदल घडून गेलेले आहेत. भारतासारख्या देशाने 2दा मोठी युद्ध झेललेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे दुष्काळाचाही मार, आपला जो भारत देश आहे तो मुख्यत्वे करून कृषीप्रधान आहे. तर इथली जो कृषी आहे ती पावसावर अवलंबून आहे. तर दुष्काळाचाही काही सामना आपल्याला करावा लागलेला आहे. त्याच्यानंतरचे आपल्या इथल्या राजकीय परिस्थिती सुद्धा ही कधी-कधी अशांत पद्धतीची झालेली आहे. तर अशा सर्व आव्हानांचा वर-खाली म्हणजे आव्हानांवर स्वार होऊन भारतीय अर्थव्यवस्था पुढे मार्गक्रमण करत आहे. बरोबर की नाही? तर ते करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या अडचणींना तोंड देत आता एखादा देश असेल, सध्याचं जग हे एकटं नाहीये. हे जग एकमेकांशी कनेक्टेड आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. तर दुसऱ्या देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडींचाही भारताच्या व्यवस्थेवर किंवा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. जसं की आखाती देश असतील, आखाती देशांकडून जगाला तेलाचा पुरवठा मोठ्या पद्धतीने केला जातो. परंतु समजा तिथे आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा काही असेल, तर तिथला जो तेलाचा होणारा पुरवठा याच्यामध्ये खंड पडून त्या तेलाचे भाव वाढू शकतात. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. आता भारतासारखा देश जो आहे, एवढा मोठा देश आहे, खंडप्राय देश आहे, त्याच्यामध्ये राहणारी लोकसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथल्या लोकांना तेलाची भरपूर मोठ्या प्रमाणात गरज असते. समजा भारतासारख्या देशामध्ये पूर्ण अशा पद्धतीने स्वतःच्या काही तेलाच्या खाणी नाहीयेत, तर त्यांना दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. समजा अशा पद्धतीच्या काही अडचणी निर्माण झाल्या, तर त्याचा परिणाम भारतासारख्या देशावर तेलाच्या स्वरूपात होत असतो. म्हणजे तेलाच्या किमती वाढू शकतात. ते वाढल्यामुळे महागाई वाढते. महागाई वाढल्यामुळे पुन्हा लोकांचं जे काही खर्च करण्याची कॅपॅसिटी आहे, त्यांची जी क्षमता आहे ती कमी होते. त्याच्यामुळे गरिबीचं प्रमाण वाढत असतं. तर हे सर्व चक्र असतात. त्याच्यानंतर म्हणजे अर्थव्यवस्था ही दुसऱ्या अर्थव्यवस्थांशी निगडीत सुद्धा असते. तर त्या सर्वांचा सुद्धा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्याच्यानंतर आपण जे काही बदल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल हे 1991 नंतरच झालेले आहे. आपण पाहिलेले आहेत बऱ्याच वेळा. बरोबर की नाही? तो महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आहे 1991 चा सुधारणांचा काळ. बरोबर की नाही? 1991 मध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले गेले. भारतीय अर्थव्यवस्था ही खुली करण्यात आली. जे काही खाजगी भांडवलदार आहेत, परकीय सुद्धा असतील, देशांतर्गत असतील, यांना चालना देण्यात आली. जेणेकरून बाबा भारत देशामध्ये चांगल्या पद्धतीचे जे काही उद्यमी असतील ते त्यांच्याजवळील जे काही संपत्ती असेल ती इथे इन्व्हेस्ट करून, इथे गुंतवून, इथे चांगल्या पद्धतीचा उद्योग उभारू करू शकतात. ते उद्योग उभारणी राहिल्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो. तो रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या हातामध्ये पैसे येऊ शकतात. ते पैसे आल्यामुळे त्यांची क्रयशक्ती, खर्च करण्याची ताकद वाढते आणि त्याच्यामुळे पुन्हा एक ती सायकल असते खरेदी आणि विक्री आणि पुन्हा त्याच्यामधून माणूस ती अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न इथे होत असतो. त्याच्यामुळे जर तुमच्या इथला उद्योग क्षेत्र चांगल्या पद्धतीने भरभराटीला आलं, तर तुमच्या लोकांमध्ये रोजगार निर्माण होत असतो आणि बेरोजगारीचं प्रमाण, गरिबीचं प्रमाण हे कमी होत असतं. त्याच्यामुळे कोणतंही सरकार असेल, तर तुमच्या उद्योग क्षेत्राला खूप मोठं महत्त्व देण्यात येत असतं. बरोबर की नाही? तर त्याचा काळ जो आहे तो 1991 नंतर सुधारणांचा काळ आपण पाहत असतो. पूर्वीची अर्थव्यवस्था मिश्र होती. त्याच्यापासून आपण 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला प्रवास चालू आहे. तो आजतागायत चालू आहे आणि इथून पुढेही तो तशाच पद्धतीने चालू राहणार आहे. बरोबर की नाही? आता आपल्या अर्थव्यवस्था ही कशी आहे? विकसनशील आहे. पूर्णपणे विकसित झालेली नाहीये. बरोबर की नाही? तर ती पूर्णपणे विकसित होण्यामागे काय-काय अडचणी आहेत, ते आपण इथे थोडं पाहणार आहोत. जसं की बाबा आपल्या भारतामध्ये दरडोई उत्पन्नाचा जो स्तर आहे तो कमी आहे. त्याच्यानंतर उत्पन्न वाढीचा सुद्धा दर हा कमी आहे. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा कमी दर. दारिद्र्याचे प्रमाण जास्त आहे. बरोबर की नाही? गरिबीचे प्रमाण भारतासारख्या देशामध्ये खूप जास्त आहे. तर हे एक मोठं आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, की आपल्याला दारिद्र्य कमी करायचं आहे. लोकांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी करायचं आहे. ही एक आपल्या शासनासमोरील किंवा आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील एक आव्हान आहे. बरोबर की नाही? आता दारिद्र्य आणि बेरोजगारी हे एकमेकांशी अवलंबूनच असणारे घटक आहेत. दारिद्र्य म्हणजेच बेरोजगारी आणि बेरोजगारी असेल तरी दारिद्र्य येणार आहे. तर बेरोजगारीचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. भारत हा तरुणांचा देश समजला जातो. भारतामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातही तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, की जी काही आपली अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा, उद्योग क्षेत्राचा वाटा आणि सेवा क्षेत्राचा वाटा असे 3 क्षेत्रामध्ये आपण ते पाहिलं होतं. तर जवळपास शेती क्षेत्राचा वाटा 15 ते 16% आहे. त्याच्यानंतर 15 ते 16% किंवा 18 ते 20% आपण याचा वाटा घेऊ शकतो उद्योग क्षेत्राचा. त्याच्यानंतरचा जवळपास 50% जो वाटा आहे
तो आहे सेवा क्षेत्राचा. आता हा जो शिफ्ट आहे तो शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये अचानक वाढ झालेली आपल्याला पाहून मिळते. परंतु सेवा क्षेत्रामध्ये जेव्हा वाढ होत असते मित्रांनो, तेव्हा रोजगारी म्हणजे ज्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हायला पाहिजे तो तेवढ्या प्रमाणात होत नसतो. बरोबर की नाही? सेवा क्षेत्रामधून जरी तुमचा जीडीपी मध्ये मोठा वाटा असेल, तरी तुमच्या इथे त्या पद्धतीने रोजगार निर्माण होईलच याची शाश्वती देता येत नाही. पण तेच जर उद्योग क्षेत्र जर मोठं असेल आणि त्याचा वाटा तुमच्या जीडीपी मध्ये जास्त असेल, तर उद्योग क्षेत्र जेवढं तुमचं वाढेल, तेवढं त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी ह्या तयार होत असतात. समजा एखादा कारखाना तयार करायचा आहे. एखादा कारखाना समजा आपण एक साखर कारखाना काढत असतो. त्या साखर कारखाना काढण्यासाठी लागणारी जागा असेल, त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर आलं, तिथल्या मशिनरीज आल्या, त्या मशिनरीची पुन्हा मागणी वाढते. तिथे लेबरची मागणी वाढली जाते. म्हणजे कामगारांना रोजगार उपलब्ध होतात. तिथून पुढे ट्रान्सपोर्टेशनसाठी जे गाड्या वगैरे लागतात, तर ती अर्थव्यवस्था तयार होत असते. अशा पद्धतीने एक कारखाना तयार झाला किंवा एक इंडस्ट्री उभी राहिली, तर तिथे जवळपास हजारो, लाखो लोकांना रोजगार मिळत असतो. परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये असं नाही. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये राहूनही चांगल्या पद्धतीने 10-15 लोकं येऊनही चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देऊ शकतात. तर हा फरक आहे. आपली अर्थव्यवस्था ही कृषी आधारावरून सेवा आधारावर खूप मोठ्या प्रमाणात शिफ्ट झालेली आहे. परंतु उद्योग क्षेत्र आपलं कमी प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामुळे रोजगारी आणि दारिद्र्याचा प्रश्न खूप मोठा आहे. बरोबर की नाही? तर तेही आपल्याला इथे पुढे अभ्यासायचं आहे. जेव्हा आपला पुढचा टॉपिक येतील त्याच्यामध्ये हे डिटेल्समध्ये पाहणार आहोत. परंतु सध्या आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील जी काही आव्हानं आहेत, ती आपण इथे पाहत आहोत. त्याच्यानंतर आपली अर्थव्यवस्था आहे कृषी आधारित अर्थव्यवस्था. आता कृषी आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे इथली जी जनता आहे 60% जनता अजूनही आपली कृषी आधारित म्हणजे कृषी क्षेत्र आणि कृषीवर आधारित आहे. तर त्याच्यामध्ये रोजगारीचं प्रमाण कमी आहे किंवा छुपी बेरोजगारी वगैरे आहे. एक काम करण्यासाठी 2 लोकं पुरेसे असतील तर तिथे 5 लोकं काम करतायत. तर अशा पद्धतीचं एक विचित्र वातावरण आपल्या याच्यामध्ये आहे. कारण की खेड्यामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये अजूनही हवी तेवढी एकतर आपल्याकडे लोकसंख्या खूप मोठा एक फॅक्टर आहे याच्यासाठी. लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेतीचा तुकडे मोठी शेती आपल्याकडे नाही. जसं आपण अमेरिकेमध्ये पाहतो किंवा पाश्चात्य देशांमध्ये लोकसंख्या कमी आहे आणि त्यांच्याकडे जे काही भूभाग आहे तो थोडा जास्त आहे आणि त्यांची लँड होल्डिंग कॅपॅसिटी ती सुद्धा जास्त आहे. आपल्याकडे शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे. कमी-कमी 1-1 एकर, 2-2 एकर, अर्धा-अर्धा एकर अशी शेती आहे. त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण शक्य होत नाही. त्याच्यामुळे माणसांवर अवलंबून राहावं लागतं. त्याच्यामुळे अ, उत्पन्न कमी मिळतं. बरोबर की नाही? त्याच्यामुळे रासायनिक खतांचा खर्चही जास्त होतो. म्हणजे अर्धा एकरासाठी तुम्हाला जर खतं औषधं मिळत असेल, तुम्हाला दुकानात घ्यायला गेल्यानंतर शेतकऱ्याला 1 एकरासाठीच औषध मिळतं. ते अर्धा एकरचं मिळत नाही. पण त्याचा तोही खर्च जास्त होतो. नंतर ते उरतं आणि तो फेकून देतो. किंवा आपल्याकडे शेतकरी एवढे अजून प्रगल्भ झालेले नाहीयेत. आत्ताची येणारी नवी पिढी जी थोडी शिक्षित आहे, ती शेतीकडे इथून मागची जी शेती होती ती पारंपरिक पद्धतीची होती. लोकं पारंपरिक पिकं घेत होती. त्याच्यामुळे त्यांना थोडं अज्ञानही होतं. तर ह्या सर्वांचा परिणाम ह्या शेती क्षेत्रावर होत असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे तयार होणारे जे काही भांडवल आहे, ते कमी प्रमाणात असल्यामुळे तेही कृषी हा सर्वात मोठा एक आव्हानाच्या स्वरूपात सुद्धा आहे. आता कृषीमधली आव्हानं आपल्याला जेव्हा आपण ॲग्रीकल्चर हा पार्ट पाहू, तेव्हा याच्यामधली ही आव्हानं सर्व आपण पाहणार आहोत. पण कृषी म्हणूनही आपल्याकडे खूप मोठे एक अर्थव्यवस्थेचं आव्हान आहे, की कृषीला आपण अशा कृषीमध्ये जे कार्य करणारे लोक आहेत, त्यांचा राहणीमानाचा दर्जा, त्यांचं शाश्वत उत्पन्न कशा पद्धतीने त्यांना मिळू शकतं, ते त्यांच्या कृषीमध्ये जे काही अवेलेबल कृषी असेल, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घेऊ शकतात. जलसिंचनाच्या चांगल्या कोणकोणत्या आपण त्यांना कशा पद्धतीने जलसिंचन त्यांना बारमाही करू शकतो, जेणेकरून बाबा त्यांना पुढची 12ही महिने पिकं ते घेऊ शकतात. तर त्याच्या विविध उपयोग किंवा विविध पद्धती कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, याच्यासाठी आपल्याला खूप सारे आव्हानं आहेत. तर तेही आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे. आता ही जी काही वैशिष्ट्य आहेत, यांचा आपण एक आढावा घेणार आहोत. एक थोडीफार 10-15 वैशिष्ट्यच आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा जसा टॉपिक येईल, हा एक फक्त ओव्हरव्ह्यू आहे, की आपली अर्थव्यवस्थेचा आपण इतिहास पाहिला. अर्थव्यवस्था काय आहे आपल्या देशाची, कोणता पर्सेंट म्हणजे शेती क्षेत्राचा वाटा किती आहे, उद्योग क्षेत्राचा किती आहे, त्याच्यानंतर सेवा क्षेत्राचा किती आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आणि आता आपल्या समोरील बाबा आव्हानं कोणकोणती असणार आहेत, हेही आपण पाहणार आहोत. आता पहिलं आहे दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर, लो पर कॅपिटा इन्कम. लो पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय? तर दरडोई उत्पन्न म्हणजे वैयक्तिक माणसाचं उत्पन्नाचा कमी स्तर. बरोबर नाही? आपलं काही जीडीपी असेल, समजा भारताचा जीडीपी असेल 100. आता दर कॅपिटा इन्कम कशा पद्धतीने काढला होतो, की बाबा जीडीपी एखाद्या देशाचा जीडीपी आणि त्यांची लोकसंख्या
बरोबर की नाही? यांच्या स्वरूपाने जीडीपीला लोकसंख्येने भागिले तर एका व्यक्तीचं उत्पन्न निघतं. आता हे व्यक्तीचं उत्पन्न जरी निघालं तरी ते कमी जास्त प्रमाणात असतं, म्हणजे ते काही सरसकट नाहीये. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत सुद्धा असू शकते. बरोबर की नाही? एखाद्या राष्ट्रात किंवा भौगोलिक प्रदेशात प्रति व्यक्ती किती उत्पन्न कमावते याचं हे मोजमाप आहे. पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न म्हणजे काय? एखाद्या भौगोलिक क्षेत्रात किंवा प्रदेशात प्रति व्यक्ती किती उत्पन्न आहे याचं मोजमाप. बरोबर की नाही? आता दरडोई उत्पन्न जीडीपी भागिले लोकसंख्या. समजा भारत देशाची लोकसंख्या 100 आहे, 100 कोटी, आणि त्याचा जीडीपी असेल 3 ट्रिलियन. 3 ट्रिलियन इकॉनॉमी आहे समजा, आपण असं पाहायला गेलं की जीडीपी आहे आपला चांगल्या पद्धतीने, इथल्या लोकसंख्येला भागिले जीडीपी भागिले इथले लोकसंख्या, तर आपल्याला काय मिळणार आहे? पर कॅपिटा इन्कम. अरे ते जास्त येऊ शकतो, थोडंफार कमी येऊ शकतं. म्हणून सर्वच लोकांचा समान उत्पन्न आहे का नाही त्याच्यामध्ये खूप सारी तफावत राहते. हा एक फक्त एक फॅक्टर राहतो की पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय. आता हे जे पर कॅपिटा इन्कम आहे हे आपण डॉलरच्या तुलनेत मोजत असतो. बरोबर की नाही? आता हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये सर्व पाहणार आहोत की पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, ते कशाच्या हिशोबाने मोजलं जातं. पण सध्या जे आपण पाहिलं गेलं 2023 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न किती आहे? 1,85,854 रुपये. म्हणजे एक व्यक्ती बाबा सरासरी एवढं उत्पन्न कमवतो. आता वर्ल्ड बँक, जागतिक बँक आहे वर्ल्ड बँक, बरोबर की नाही? त्यांच्या डॉलरच्या बाबतीत 2022 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न किती होतं डॉलरच्या याच्यानुसार? $2,388 एवढंच उत्पन्न आपलं होतं वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार. ते पण केव्हाचं? 2022. ठीक आहे? हे प्रतिवर्षी. याचा अर्थ असा, एकूण जीडीपीच्या बाबतीत भारत 200 देशांमध्ये 5व्या स्थानावर आहे. 200 देशांमध्ये 5व्या स्थानावर आपला क्रमांक येऊन जातो. आणि दरडोई, बरोबर, जीडीपीच्या बाबतीत 200 देशांच्या याच्यामध्ये 5व्या स्थानावर, आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 200 देशांपैकी 158व्या स्थानावर. म्हणजे आपला जीडीपी जो आहे तो जास्त आहे. बरोबर की नाही? जीडीपी आपला जास्त आहे 200 देशांपैकी. परंतु जर आपण पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न पाहिलं गेलं तर आपला 158वा क्रमांक लागतो. म्हणजे आपला जे काही प्रति व्यक्ती उत्पन्न जे आहे ते भारतामध्ये कमी प्रमाणाचं आहे, हे आपल्याला ह्या अहवालावरून स्पष्ट होतं. आता जे काही उत्पन्न असेल, समजा आता 1,85,000 रुपये इथे आहे, 1,85,000 रुपये 854 रुपये हा प्रति व्यक्ती कमवतो. पण काही आता ह्याचं वितरण समान असणार आहे का? नाही, याचं वितरण सुद्धा असमान आहे. काही लोक 50-60 हजार रुपये कमवतात. बिहार सारखा काही राज्य आहेत, युपी सारखे काही प्रदेश आहेत, छत्तीसगड सारखे काही राज्य आहेत, त्यांच्यामधले काही लोकांचं उत्पन्न 50,000 वार्षिक आहे, 60,000 वार्षिक आहे, 80,000 आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा असमानता आपल्याला पाहायला मिळते. तर दरडोई उत्पन्नाचा सुद्धा आपल्या भारतामध्ये कमी स्तर आहे. तर ते वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणं किंवा आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं ते एक आव्हान आहे. जरी आपली ग्रोथ होत असली, जीडीपी मध्ये आपला वरचा नंबर असला, ग्रोथ रेट आपला वाढत असला, तरीही आपल्या भारतीय समाजामध्ये त्याच्यामध्ये तफावत खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ती तफावत कमी करणे, गरीब श्रीमंत भेद कमी करणे, याचाही प्रयत्न आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. आता हा एक चार्ट आहे. ह्या चार्ट मध्ये दाखवलेलं आहे की पर कॅपिटा इन्कम वर्सेस जीडीपी. बरोबर की नाही? जीडीपी आणि पर कॅपिटा इन्कम. आणि कोणता आहे? टॉप 10 कंट्रीज विथ जीडीपी ऑफ सिमिलर साइज टू इंडिया. भारताचा जो जीडीपी आहे त्याच्यासारख्याच 10 कंट्रीज आहेत, त्यांचा जीडीपी आणि तिथला पर कॅपिटा इन्कम किती आहे ते पाहूया. आता पहिला जो आहे तो अमेरिका आहे. बरोबर की नाही? युनायटेड स्टेट्स इथे आहे. इथे खाली काय आहे? $70,000. हे डॉलरचं साइन आहे. इथे आहे 70,000. पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे तिथल्या पर कॅपिटा इन्कम व्यक्तीचं जीडीपीचा साईज तिथला मोठाही आहे. बरोबर की नाही? आणि त्याचा उत्पन्न, आता जीडीपी किती त्यांचा? जवळपास 25 ट्रिलियन. बरोबर की नाही? $25 ट्रिलियन एवढी मोठी त्यांची अर्थव्यवस्था आहे. तर तिथला जो काही पर कॅपिटा इन्कम आहे माणसाचा तो जवळपास आहे $70,000. त्याच्यानंतर येतो चायना. चायनाचा जीडीपी जवळपास $20 ट्रिलियन पेक्षा कमी आहे. ठीक आहे, $15 ट्रिलियन असू शकतो. तर त्यांचाही जीडीपी चांगल्या पद्धतीचा आहे. त्यांचा नाही, सॉरी, इथे आपण पाहतोय कॅनडा आहे, जर्मनी असेल, कॅनडा आहे,
कॅनडाचा पर कॅपिटा इन्कम आहे जवळपास $50,000 जवळपास. त्याच्यानंतर जर्मनी आहे, युनायटेड किंगडम आहे, फ्रान्स आहे, जे युरोपियन कंट्रीज आहेत त्यांच्या सुद्धा त्यांची इकॉनॉमी जीडीपीच्या याच्यामध्ये पाहिलं गेलं तर त्यांची इकॉनॉमी थोडी कमी आहे, $5 ट्रिलियन जवळपास आहे. परंतु त्यांचा जो काही पर कॅपिटा इन्कम आहे तो खूप मोठा आहे, बरोबर की नाही. त्यांचा दरडोई उत्पन्न जे आहे तिथल्या लोकांचं ते $50,000 ते $40,000, $30,000 ते $50,000 ह्या रेंज मध्ये आहे, बरोबर की नाही. तर तिथलं जे लोक आहेत त्यांचा उत्पन्नाचा जो काही स्तर आहे तो जास्त आहे. त्याच्यानंतर आता भारताची जी अर्थव्यवस्था आहे, त्याच्यानंतर चायना आहे, चायनाची अर्थव्यवस्था सुद्धा भारतासारखीच आहे. तर त्यांची जी अर्थव्यवस्था आहे तर चायनाचा जो काही पर कॅपिटा इन्कम आहे तो $10,000 वर आहे. म्हणजे तिथलं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न हे $10,000 पेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यानंतर ब्राझील आहे आणि त्याच्यानंतर इंडिया आहे. तर भारताची जी काही इकॉनॉमी आहे ती $5 ट्रिलियन जवळपास आहे. $5 ट्रिलियन जवळपास भारताचं इकॉनॉमी आहे. परंतु इथला उत्पन्न आहे ते किती आहे, $2,300. तर पर कॅपिटल एवढं मोठी तफावत आहे. तर आपल्याला हे झाले, हे विकसित राष्ट्र आहेत. चायना सुद्धा बऱ्यापैकी विकसित आहे, तरीही चायनाला विकसनशील देशांमध्येच गणलं जातं. आपणही विकसनशील देशांमध्ये आहोत. तर एवढी मोठी तफावत आहे, $70,000 70,000 आणि आपले $2,300 एवढी मोठी तफावत आपल्या पर कॅपिटा इन्कम मध्ये आहे. त्याच्यामुळे भारताला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर हे आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील हे एक आव्हान आहे की आपल्याला पर कॅपिटा इन्कम ही आपल्या नुसता जीडीपीचा साईज वाढून काही फायदा नाही, तर आपल्या पर कॅपिटा इन्कम सुद्धा वाढवला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आहे उत्पन्नाच्या वाढीचा कमी दर. आता उत्पन्न तर कमी आहेच आहे, पण त्याची ग्रोथ होण्याचा जो काही त्याची वाढ होण्याचा जो दर आहे तो सुद्धा आपल्याकडे कमी आहे, बरोबर की नाही. लो ग्रोथ रेट ऑफ इन्कम अँड पर कॅपिटा इन्कम, उत्पन्न वाढीचा जो दर आहे तो सुद्धा कमी आहे आणि पर कॅपिटा इन्कम सुद्धा आपल्याकडे कमीच आहे, बरोबर नाही. भारताचा दरडोई उत्पन्न कमी आहेच, परंतु त्याच्या वाढीचा जो काही दर आहे तो सुद्धा कमी आहे. आपल्या समोर हे एक आव्हान आहे. नुसतंच आपल्याला पर कॅपिटा इन्कमही नाही वाढवायचा, त्याच्यामधली वाढ ही झपाट्याने आपल्याला घडवून आणायची असेल तर हे एक मोठं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. आता 1950 ते 80च्या दशकांमध्ये जी काही आपली जीडीपी होती, ठीक आहे, त्याच्या वाढीचा सरासरी दर हा किती होता, 3.5% आसपास होता. जी काही ग्रोथ रेट होती जेव्हा स्वातंत्र्य झालं त्याच्यानंतरची 20-30 दशकं होती त्याच्यामध्ये आपला वाढीचा दर किती होता, 3.5% आसपास. आणि दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर होता 1.3% जवळपास. म्हणजे जीडीपी आपला 3.5% होता आणि उत्पन्नाच्या वाढीचा दर किती होता, 1.3%. आता हा जो दर होता हा कमी होता आणि याला स्पेशल असं हिंदू वृद्धी दर, हिंदू ग्रोथ रेट अशी संज्ञा देण्यात आली होती. केव्हाचा 1950 ते 1980चा काळ हा आपला. आता त्यावेळेस भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. भारतासमोर खूप मोठे आव्हान होते. भारत स्वतंत्र झाल्या आपल्याकडे आपल्यावर 1965 साली युद्ध झालं होतं. त्याच्यानंतरची राजकीय परिस्थिती वेगळी होती. तर युद्ध, त्याच्यानंतर जागतिक परिस्थिती सुद्धा कोल्ड वॉरचा तो पिरियड होता. तर अशा पद्धतीने एक अडचणींचा सामना भारताने, खूप दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळेसच्या काळामध्ये. जो काय आपला विकास दर होता तो खूप कमी होता आणि त्याला स्पेशल हिंदू ग्रोथ रेट असं नाव देण्यात आलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर 1991 नंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा बऱ्याचशा प्रमाणात केले गेले आणि त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेत झपाट्याने वेगाने वाढायला लागलेली आहे. कारण की भारतीय परकीय भांडवल भारतामध्ये यावं लागलं. इथले उद्योगधंद्यांमध्ये चांगल्या पद्धतीची फेअर कॉम्पिटिशन होऊन चांगल्या दर्जाच्या वस्तू, चांगल्या सेवा इथे आपण भारतामध्येच तयार करायला लागलो आणि त्याचा एक व्यापक परिणाम म्हणून इथली अर्थव्यवस्था मजबूत होऊन आपण विकास चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि ती यात्रा अजूनही आपली चालू आहे, ठीक आहे. तर 1951 नंतर आपल्या जे काही लोक आहेत किंवा त्यांच्या राहणीमानामध्ये फरक पडलेला आहे, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, बरोबर की नाही. तर अलीकडच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये अजून वृद्धिंगत करणार आहोत, पण ही काही अडचणी आपल्या समोर अजूनही ठाकलेल्या आहेत आणि त्याचा हा एक बेसिक आपण इतिहास पाहायला गेला तर अशा पद्धतीचा आहे. आता हे काही अलीकडच्या काळातील भारताची जी काही ग्रोथ रेट आहे ती कशा पद्धतीने, ती इयर वाईज आपण पाहिलेली आहे.
2012-13 साली आपला जो ग्रोथ रेट होता, म्हणजे वार्षिक वाढ होती आपल्या अर्थव्यवस्थेची, ती किती होती? 5.5%, बरोबर की नाही? त्याच्यानंतर 2016-17 साली ही 8.3% एवढी आपली ग्रोथ रेट होती. जीडीपी मध्ये ग्रोथ रेट एवढी झाला होता. त्याच्यानंतरचा थोडासा पुढे गेल्यानंतर एक कोरोनाचा पिरियड होता, त्याच्यामध्ये ऋण 20-21 जे साल होतं त्याच्यामध्ये निगेटिव्ह -5.8 अशी ग्रोथ आपल्याकडे दिसली. जेणेकरून, कारण की तो कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये सर्व इंडस्ट्री वगैरे ठप्प झालेल्या होत्या, खूप साऱ्या लोकांचा रोजगार गेले होते, त्याच्यामुळे इकॉनॉमीवर खूप मोठा ऍडव्हर्स इफेक्ट झालेला होता आणि आपली जी काही जीडीपी ग्रोथ होती ती निगेटिव्ह मध्ये गेलेली होती. तर काय होतं 2020-21. परंतु कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा खूप चांगल्या पद्धतीने वर आली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्ष 9.1% ह्या ग्रोथ रेटने आपली जीडीपी पुन्हा उभी राहायला चालू झालेली होती. त्याच्यानंतर थोडासा स्लो डाऊन पुन्हा आलेला आहे, परंतु जागतिक पातळीवर पाहायला गेलं तर भारतीय अर्थव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. तर ठीक आहे, तर हे 2023-24 साली आपला ग्रोथ रेट आहे 7.3%. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जीडीपीचे काही वर्ष आहेत. याच्यामध्ये हायएस्ट बाबा कोणकोणते आहेत ते आपण पाहणारच आहोत. कुठे कोणत्या वर्षामध्ये कमी होतं, कोणत्या वर्षामध्ये जास्त होतं, बरोबर नाही? भारतातील सर्वाधिक आणि सर्वात कमी वृद्धी दराची वर्ष, सर्वाधिक आणि सर्वात कमी. आता पहिलं आहे सर्वाधिक वृद्धी दर वर्ष आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे सर्वात कमी वृद्धी दर वर्ष. आता हे काही आकडे 1988 असेल, 88-89 याच्यामध्ये आपल्या जीडीपी मध्ये 10.2% वाढ झालेली होती. त्याच्यानंतरचं वर्ष होतं 2006-07, बरोबर? 2006-07 साली 9.6% आपल्याकडे ग्रोथ रेट पाहायला मिळालेला आहे. त्याच्यानंतर 7-8, 2006-07, 7-8, त्याच्यानंतर 5-6, 2005 ते 8 ही जी वर्ष होती ही जवळपास 9.6, 9.6, 9.5% अशा पद्धतीने आपली भारतीय अर्थव्यवस्था ग्रोथ पावत होती. त्याच्यानंतरचा बेसिक एक वर्ष होतं 1975-76, याच्यामध्ये सुद्धा 9 पॉईंटने आपली अर्थव्यवस्था वाढलेली दिसून येते. आता ही झाली सर्वाधिक वृद्धी, याच्यामध्ये जास्त पद्धतीने वृद्धी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु काही वर्ष अशीही आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कमी वृद्धी पाहायला मिळते, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये 1980, 79 आणि 80चा जो काळ होता त्याच्यामध्ये ऋण 5.2 म्हणजे 5.2% आपली अर्थव्यवस्था ढासळलेली होती. 72-73चा जो काळ होता, आता हा 70च्या दशकात, 70 ते 80च्या दशकातला जो काळ होता तो खूप विचित्र असा काळ होता, कारण की त्या काळामध्ये राजकीय अर्थव्यवस्था म्हणजे राजकीय पार्श्वभूमी होती, म्हणजे राजकीय अस्थैर्य खूप मोठ्या प्रमाणात होतं भारतामध्ये. त्याच्यानंतर जगामध्ये अमेरिका आणि युएसएसआर, जुना युएसएसआर आणि आताचा रशिया, तर यांच्यामध्ये काय होतं, कोल्ड वॉरची स्थिती होती, कोल्ड वॉर. त्याच्यानंतर आखाती देश होते, बरोबर की नाही? इस्रायल आणि आखाती देश यांच्यामध्ये युद्ध पेटलेले होतं, युद्धे. त्याच्यानंतर भारतामध्ये दुष्काळ. तर हे सर्व फॅक्टर होते जेणेकरून बाबा आपली अर्थव्यवस्था 70-80चा जो काळ होता त्याच्या काळामध्ये खूप हेलकाव्यामधून गेली, वर खाली पद्धतीच्या अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्था आपली होती, कारण की हे सर्व फॅक्टर त्याला कारणीभूत आहेत. कोल्ड वॉरचा जो एरिया होता तेव्हा युएसएसआर आणि अमेरिका यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू होतं, त्याचे परिणाम जगावर झालेले होते. थोड्या काळानंतर 1990च्या दशकामध्ये युएसएसआर तुटून 15 देश वेगळे झाले आणि रशिया हा वेगळा मोठा देश आहे आणि त्याच्यामधून 15 देश वेगळे झाले होते, तर त्यांचाही इम्पॅक्ट जगावर झाला होता. आणि त्यावेळेस भारत आणि युएसएसआर हे चांगले मित्रत्वाचे संबंध होते, तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्या इथल्या अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर भारत पाकिस्तान संबंध असतील, त्याच्यामध्ये आपल्याला 2 युद्ध खेळावे लागले. 1971 साली असेल, 65 साली असेल, 2 युद्ध झाली. त्याच्याबरोबर चायनाबरोबर सुद्धा आपलं एक 62च्या काळामध्ये युद्ध झालेलं होतं, तर त्याचाही मोठा इम्पॅक्ट आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो. युद्धाचा इम्पॅक्ट जेव्हा केव्हाही युद्ध होतं तर त्या अर्थव्यवस्था श्रिंक होत असते, म्हणजे अर्थव्यवस्था कमजोर होत असते, कारण की तुमचे जे काही रिसोर्स असतात जे जनतेच्या हितासाठी पैसा वापरायचा असतो, तो सर्व पैसा हा युद्धासाठी वापरला जातो आणि त्याच्यामुळे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये घट घडून येत असते. तर हा जो काळ होता हा थोडा अशांततेचा काळ होता आणि त्याचा परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत असतो. ठीक आहे, आता 72-73 मध्ये सुद्धा आपली अर्थव्यवस्था 0.3%नेच ग्रो झालेली होती. त्याच्यानंतर 66, 67,
71, 1976, 77 ही जी काही वर्ष आहेत याच्यामध्ये 1%, 1.2% अशा पद्धतीनेच आपली ग्रोथ रेट पाहायला मिळत असते. आता हे 70 ते 80 चे जे काही दशक आहेत याच्यामध्ये खूप अशांतता जागतिक पातळीवर आणि भारतीय पातळीवर राजकीय असेल, त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षा किंवा बाह्य सुरक्षा असेल तर त्या पातळीवर होत होते आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर अशा पद्धतीचा दिसून येत असतो. त्याच्यानंतर कोरोनाचा काळ होता. हा कोरोनाचा काळ संपूर्ण जगासाठीच वाईट होता. तर भारतावरही त्याचा परिणाम झालेला होता आणि भारताची अर्थव्यवस्था ऋण 5.8% नेच ग्रो झाली होती. म्हणजे ग्रो नव्हती झाली तर स्लो डाऊन झालेली होती. त्याच्यानंतरचं जे वर्ष आहे 22-23, 20-21 नंतर 22-23 मध्ये पुन्हा आपली 9 पॉइंटच्या रेंजमध्ये आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे, तिसरा आपल्या समोरचं एक आव्हान आहे ते म्हणजे दारिद्र्याचे उच्च प्रमाण. भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण, गरिबीचं प्रमाण हे खूप मोठ्या पद्धतीने आहे. जरी आपली अर्थव्यवस्था मोठी झालेली असली, तर आपल्याकडे लोकसंख्या ही खूप मोठी पद्धतीने आहे आणि दारिद्र्याचं प्रमाणही खूप मोठ्या पद्धतीचं आहे. तर गरिबीचे प्रमाण आपल्याकडे मोठं आहे. 2011-12 मध्ये भारतामध्ये गरिबीचे प्रमाण किती होते? 21% होते. म्हणजे 100 लोकांपैकी 21 लोक आपल्याकडे गरीब होते. केव्हा? 2011-12 मध्ये. 2022-23 मध्ये हे प्रमाण किती टक्क्यावर आलेलं आहे? 11.28% वर आलेलं आहे. म्हणजे जवळपास आपण 10% गरिबी कमी केलेली आहे. एक 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण गरिबी कमी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. परंतु आपली लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा जो काही विस्तार आहे तो खूप मोठा आहे. खूप मोठ्या संख्येने लोक आपल्याकडे गरीब आहेत. टक्क्यांमध्ये जरी ते जास्त दिसत असलं तरीही नंबरच्या बाबतीत पाहायला गेलं तर आपल्याकडे लोकसंख्या जी गरीब लोकसंख्या आहे त्याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठं आहे. बरोबर की नाही? आता जेव्हा आपण दारिद्र्य पाहत असतो तेव्हा आपण शहरी दारिद्र्य आणि ग्रामीण अशी विभागणी सुद्धा त्या गरिबीच्या याच्यामध्ये केली जाते. आता दारिद्र्य मोजण्यासाठी वेगवेगळ्या समित्या सरकारने अपॉइंटमेंट केलेल्या असतात. त्याच्यामध्ये रंगराजन समिती असेल, तेंडुलकर समिती असेल, लकडावाला वगैरे असतील. ह्या सर्व ज्या समित्या आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास ह्या टॉपिक दारिद्र्य, बेरोजगारी ह्या टॉपिकमध्ये करायचे आहे. बरोबर की नाही? तर शहरी प्रमाण आणि ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य याच्यामध्ये सुद्धा तफावत आपल्याला आढळून येते. ग्रामीण भागामध्ये जी अ, गरिबी आहे त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे आणि शहरी भागातली दरिद्री किंवा गरिबीचं प्रमाण हे थोडं वेगळं आहे. पण गरिबीचं जे काही ओव्हरऑल प्रमाण आहे ते ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. शहरी भागामध्ये थोडंसं तुलनेने कमी आपल्याला पाहायला मिळतं. 2011-12 मध्ये बघा शहरी भागातील दारिद्र्य 13.7% होतं आणि ते 2023 मध्ये किती आलं? 4.6%. हे शहरातलं प्रमाण आहे. बरोबर की नाही? तर ते गरिबी कमी करण्यामध्ये यश आपल्याला येत आहे. परंतु हे एवढ्या मोठ्या संख्येने लोक असल्यामुळे त्यांचं दारिद्र्य कमी करणं, त्यांना चांगल्या सुखसुविधा देऊन त्यांना दारिद्र्य रेषेमधून वर काढणं, हे आपल्या समोरचं आव्हान आहे आणि सरकार त्याच्यावर नक्कीच चांगल्या पद्धतीने उपाययोजना करून एक भविष्य आपल्याला अजूनही उज्ज्वल आहे. परंतु हे प्रमाण खूप मोठं आहे आणि याला तोंड देण्यासाठी खूप मोठ्या ताकदीची सुद्धा गरज आपल्याला लागणार आहे भविष्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं प्रमाण आहे ग्रामीण भागातील जे काही गरिबी आहे, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. 2011-12 मध्ये 25% जे ग्रामीण भागातील लोक होते, हे गरिबीमध्ये होते. तर 2022-23 मध्ये 7.2% लोक हे गरिबीमध्ये आहेत. बरोबर नाही? म्हणजे तिथेही आपण दारिद्र्य घटवण्यामध्ये, ग्रामीण भागातही दारिद्र्य घटवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये जे काही दारिद्र्य आहे, ते शहरी भागापेक्षा थोडंसं जास्तच आहे, असं आपल्याला इथून लक्षात येतंय. आता भारतामध्ये नीती आयोगाने जे काही निर्देशांक दिलेले आहेत, आता दारिद्र्य मोजण्याचे सुद्धा काही निर्देशांक आहेत. वर्ल्ड बँक असतील किंवा भारतामध्ये एक नीती आयोगाने एक अहवाल स्पष्ट केला आहे. त्याच्यामध्ये आहे बहुआयामी गरिबी निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, बहुआयामी दारिद्र्य. तर त्याच्यामध्ये 14.96% लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्यात आहेत, असं नीती आयोगाने एक अहवाल प्रसिद्ध केला होता आतामध्ये. त्याच्यामध्ये भारतातील 14% जनता ही बहुआयामी दारिद्र्यामध्ये असल्याचं निदर्शनास आपल्याला येत आहे. म्हणजेच आपल्या की दारिद्र्याचं उच्च प्रमाण आहे आणि अजूनही आपल्याला तो खूप मोठा एक आव्हान आपल्या समोर, आपल्या अर्थव्यवस्थेसमोर हेही एक मोठं गरिबी हे मोठं आव्हान आहे.
त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांचा जो अहवाल आहे, युनायटेड नेशन्स, बरोबर की नाही, युनायटेड नेशन ही एक संस्था आहे, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर तेही एक अहवाल प्रसिद्ध करतात. आता त्याच्यामध्ये भारत हा गरिबीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या 5 देशांमध्ये समाविष्ट आहे. म्हणजे गरिबीची समस्या आपल्याकडे खूप मोठी आहे आणि जो युनायटेड नेशनने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये भारत पहिल्या 5 देशांमध्ये येतो. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या, गरिबांची संख्या जास्त असलेल्या देशांमध्ये पहिल्या 5 देशांमध्ये भारताचा नंबर येत असतो. भारतातील गरिबांची संख्या 10 वर्षामध्ये 10.8% घटली आहे, बरोबर की नाही? पहिली 21% होती, आपण 11% आणली, म्हणजे 10% ही घटलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु देशात अजूनही किती टक्के लोक, 32.7% लोक कशामध्ये आहेत? दारिद्र्य रेषेखाली आहेत. म्हणजे एकूण जी काही आपली लोकसंख्या आहे त्याच्यामधले 32% लोक ही अजूनही दारिद्र्य रेषेखाली आपल्याला असल्याचे पाहायला मिळतात, बरोबर की नाही? त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे 17 ऑक्टोबर हा जो दिवस असतो, हा दारिद्र्य निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. हा एक लक्षात ठेवा, 17 ऑक्टोबर हा दारिद्र्य निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात राहिलं ठीक, नाही राहिलं तरी ठीक, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एक तारखा कधी-कधी हे प्रीला विचारलं जातं, मेन्सला नाही, बरोबर की नाही? तर 17 ऑक्टोबर हा दारिद्र्य निर्मूलन दिवस. त्याच्यानंतर पुढचा आहे कृषी आधारित अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे, बरोबर की नाही? तर हे एक मोठं आव्हान आहे. कृषी हा एक मोठं आव्हान आहे, कारण की आपली बहुतांश 60% जनता ही कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रावर कार्य करते. तर त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट हा डायरेक्टली त्या लोकांवर होतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. तर चांगल्या पद्धतीची कृषी तयार करणे, त्याच्यातून माल, जो काही कृषी आधारित इंडस्ट्री आहे ती चांगल्या पद्धतीने तयार करणे, हे आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं एक आव्हान आहे, बरोबर नाही? भारत हा कसा आहे, कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे भारतातली 60% लोकसंख्या ही कृषी आणि संलग्न क्षेत्राशी संबंधित आहे. किती? 60%, जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जी काही आपली लोकसंख्या आहे ही कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राशी, त्याच्यातले संबंधित उद्योगधंदे असतील, कारखानदारी असेल, त्याच्याशी संबंधित. आता साखर कारखाना जरी घेतला, हा कृषी संबंधितच असेल. कापड गिरण्या घेतल्या तुम्ही, दाल मिल घेतल्या, त्याच्यानंतर ऑइल मिल घेतल्या, कापड व्यवसाय घेतला, हा तुमचा सर्व कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. समजा तुमच्याकडे पाऊस पडला नाही, 1 वर्ष तुमचं उत्पादन डाऊन झालं, तर तुमच्या ह्या सर्व इंडस्ट्री असतील, ह्या डाऊन होणार आहे. ह्या डाऊन झाल्यानंतर समजा साखर क्षेत्र आहे, साखर, पाऊस कमी पडला, साखरेचं म्हणजे ऊसाचं पीक चांगल्या पद्धतीने आलं नाही किंवा कापसाचं पीक चांगल्या पद्धतीने आलं, तर चांगल्या पद्धती कापूस त्या कारखान्यांना जाणार आहे का? समजा कापूस नाही पोहोचला, कमी पोहोचला, तर त्यांचा गाळप कमी होणार आहे, त्यांचं उत्पादन कमी होणार आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे जे रोजगार करणारी लोक आहेत, त्यांनाही रोजगार कमी प्राप्त होणार आहे. तर हे सर्व एक भयानक चक्र असतं. तर याच्यामधून कशा पद्धतीने बाहेर पडता येईल, हे एक आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. आता भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जवळपास किती आपण पाहिलेलं आहे, 16% जवळपास आपला वाटा कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आता 16 क्षेत्रामध्ये जरी त्यांचा वाटा 16% असला, तरी त्यांच्यावर अवलंबून असणारी जी काही लोकसंख्या आहे, ती जास्त पद्धतीने आहे. कारण की कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे, कृषी निगडीत संबंधित क्षेत्रात काम करणारी लोकसंख्या जास्त आहे. तर हे एक मोठं आव्हान आहे, की त्यांना कृषी क्षेत्रावरून बाकी उद्योग क्षेत्रावर किंवा सेवा क्षेत्रावर ट्रान्सफर करणं, हे एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आता त्याच्यासाठी शिक्षण असेल, त्याच्यानंतर ग्रामीण सुविधा असतील, पायाभूत सुविधा असेल, हा सर्व खूप मोठा एक इंटिग्रेटेड अप्रोच म्हणता येईल. अशा पद्धतीचा डेव्हलप करून कृषी क्षेत्रावरचा भार कमी करणे, लोकसंख्येचा भार किंवा रोजगाराचा भार कमी करणे, हे आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. आता भारतीय कृषी क्षेत्रात सुद्धा आपल्याला असंख्य अडचणी पाहायला लागतात. एकतर भारतीय कृषी ही पूर्ण मान्सूनवर डिपेंडंट असते आणि मान्सूनचा कालावधी कसा आहे, मान्सून त्याच्यामध्ये ला निनो, एल निनो हाही फॅक्टर कारणीभूत असतो. त्याच्यानंतर आता जागतिक तापमान वाढ हाही मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये येत असतो. त्याच्यानंतर येणारे वादळ असतील, पूर असतील, महापूर असतील, त्याच्यानंतर येणारे तुमचे चक्रीवादळ असतील, या सर्वांचा तडाखा तुमच्या कृषीवर होत असतो आणि तो कृषीवर झाला म्हणजेच इथल्या लोकांवर होत असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर. आता ओडिशासारखं राज्य असेल, तिथे दरवर्षी आपल्याला चक्रीवादळ पाहायला मिळतात. मध्यंतरी आता महाराष्ट्रातही 2-4 वेळा काही काळामध्ये 4-5 वर्षांमध्ये दरवर्षी एक चक्रीवादळ येऊन धडकतं. तर त्याचा परिणाम इथला कोकण किनारपट्टी असेल, तिथे असणारा आंबा असेल, काजू असेल, यांच्यावर पडतो. ओडिशासारखं क्षेत्र असेल, तर तिकडे असणाऱ्या भात शेतीवर पडत असतो. तर हा इम्पॅक्ट आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल, तर नैसर्गिक जे आव्हाने येतात त्यांच्यावर आपल्याला कशा पद्धतीने मात करता येईल, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला किंवा सरकारला एक आव्हानाच्या स्वरूपात त्याला उत्तर देणं गरजेचं आहे आणि एक त्याच्यामध्ये मानवी क्षमता तयार करणं चांगल्या पद्धतीने, हेही खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतीय कृषीमध्ये जलसिंचनाच्या शेती,
जे काही जलसिंचन क्षेत्र आहे, जलसिंचनाच्या पद्धती असतील, कूपनलिका असेल, नदी असेल, कालवे असतील, त्याच्यानंतर नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, जेणेकरून बाबा शेतीमध्ये कमी पाण्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. परंतु त्या तंत्रज्ञान जे असेल, ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, ते महागडं तंत्रज्ञान त्या शेतकऱ्याला परवडेल अशा पद्धतीने तयार करणं, त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D होणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? मोठी-मोठी यंत्र आणून आपल्याकडे शेतीचं तुकडीकरण असल्यामुळे मोठी यंत्रणा, मोठा समजा एखादा ट्रॅक्टर असेल किंवा हार्वेस्टर असेल, तो एखाद्या क्षेत्रामध्ये चालता येईलच असं नाही. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीचं एक टेक्नॉलॉजी आणि आपल्या इथला शेतीचा दर्जा किंवा आपल्या इथे शेतीची परिस्थिती याचा विचार करून तंत्रज्ञानाचा अवलंब कशा पद्धतीने करता येईल, हे एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बेरोजगारी. आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्त आहे. बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. तरुणांची संख्या सुद्धा जास्त आहे. परंतु उद्योग आता आपण पाहिलं, कृषी, सेवा आणि उद्योग. उद्योग क्षेत्र आपलं थोडं कमी आहे, सेवा क्षेत्र जास्त आहे. मगाशीच मी बोललो, की एखादा उद्योग उभारला राहिल्यानंतर तर खूप लोकांना रोजगार मिळत असतो. परंतु एखादी सर्व्हिस इंडस्ट्री उभी राहिली, तर त्याच प्रमाणात, तेवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होईलच याची काही शाश्वती नसते. कृषी क्षेत्रामध्ये जी काही रोजगारी उपलब्धता होते, ती थोडी कमी दर्जाची आणि हलक्या दर्जाची राहते. कारण की त्याच्यातून उत्पन्नाचा जे काही स्रोत आहे, तो शाश्वत स्वरूपाचा नाहीये. परंतु तुमच्याकडे उद्योग क्षेत्र चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप झालं, तर तुमच्याकडे बेरोजगारीचं प्रमाण कमी होऊ शकतं. परंतु भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीवरून, कृषी आधारितवरून सेवा आधारितवर गेलेली आहे आणि उद्योग जे आहे, तो कमी प्रमाणात डेव्हलप झाला आहे. उद्योग क्षेत्र आपलं कमी प्रमाणात, त्याच्यामध्ये उद्योगाचे काही अडचणी असतात, टेक्निकल बाबी असतील, म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन जे काही त्याच्यामध्ये उद्योग असतील, ते कमी पद्धतीने आपल्या इथे तयार झाल्यामुळे जो काही बेरोजगारीचं प्रमाण आहे, ते सुद्धा खूप मोठं आहे. आता बेरोजगारी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. आता बेरोजगारी मोजण्यासाठी एक राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना NSSO, बरोबर की नाही? हे बेरोजगारीचं प्रमाण भारतामध्ये दर 5 वर्षांनी बेरोजगारी मोजण्याचं काम करत असतं. त्याच्यानंतर एक पिरियडिक असतं, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण PLFS, पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे. हे एक दरवर्षी तुमच्या श्रमशक्तीचं बाबा बेरोजगारीचं प्रमाण मोजण्याचं काम करणारे ह्या 2 संस्था आहेत आणि ह्या राष्ट्रीय पातळीवर काम करत असतात. आता बेरोजगारीचे सुद्धा विविध प्रकार पडलेले असतात. बेरोजगारी म्हणजे काय? मला काम करण्याची इच्छा आहे, परंतु मला काम मिळत नाही. बरोबर नाही? याला म्हणतात बेरोजगारी. परंतु बेरोजगारीचे पण खूप सारे 10-15 प्रकार आहेत. ते आपण बेरोजगारी चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर एक तुर्तास आपण घेऊया, की बाबा बेरोजगारीचे प्रकार कसे आहेत? खुली बेरोजगारी असेल, त्याच्यानंतर हंगामी बेरोजगारी म्हणजे काय बाबा, ठराविक काळामध्येच काम मिळतं, ठराविक काळामध्ये मिळत नाही. अशा पद्धतीचं हंगामी बेरोजगारी असते. त्याच्यानंतर सुशिक्षित बेरोजगारी असते. सुशिक्षित बेरोजगार म्हणजे मी शिकलेलो आहे, मी सगळं काही केलेलं आहे, परंतु मलाही नोकरी मिळत नाही किंवा मी नोकरी करत नाही. तर त्यालाही एक बेरोजगार बोललं जातं. कमी प्रतीची बेरोजगारी असे असतं. एक उच्च शिक्षित तरुण असतो, परंतु त्याला त्याच्या दर्जाप्रमाणे नोकरी मिळत नाही, तर त्याला कमी दर्जाचं नोकरीवर किंवा कामावर समाधान मानावं लागतं. तर अशा पद्धतीची एक बेरोजगारी असते. त्याच्यानंतर चक्रीय बेरोजगारी असते, सायकलिंग. बरोबर की नाही? भांडवलशाही देशामध्ये कसं एक सायकल चालत असते, अप्स अँड डाउन. बरोबर की नाही? तेजी आणि मंदीचं एक चक्र चालू राहतं. तेजी असेल तेव्हा चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होत असतो. एक अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते आणि रोजगाराचं प्रमाणही वाढत असतं. जेव्हा मंदी येते, जेव्हा अर्थव्यवस्था स्लो डाऊन होते, तेव्हा बेरोजगारीचं प्रमाणही वाढत असतं. म्हणजे रोजगाराचं प्रमाण कमी होत असतं आणि बेरोजगारी वाढत असते. तर अशा पद्धतीची एक बेरोजगारी असते. त्याच्यानंतर घर्षणात्मक बेरोजगारी सुद्धा असते. ही बेरोजगारीचं घर्षणात्मक म्हणजे काय? एखाद्या इंडस्ट्रीमध्ये चेंज झाला. मोबाईल इंडस्ट्री असेल, पूर्वीच्या काळी आपण Nokiaचे ते छोटे कीपॅडवाले बटनवाले मोबाईल वापरायचो. परंतु त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रगत होऊन आता स्मार्टफोन आले. मग Nokia बनवणारे ते डब्बावाला जो काही मोबाईल होता, ते बनवणारे कंपनी किंवा त्याच्यावर अवलंबून असणारे कामगार, हे कालांतराने जे काही मार्केट असेल त्याच्या बाहेर पडले, म्हणजेच ते बेरोजगार झाले. तर अशा पद्धतीची जे काही बेरोजगारी असते, त्याला घर्षणात्मक बेरोजगारी बोललं जातं. अशा विविध प्रकार बेरोजगारीमध्ये असतात आणि बेरोजगारी कमी करणे, बरोबर की नाही? बेरोजगारी कमी करणे आणि रोजगार वाढवणे हे एक आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. आता भारत हा तर लोकसंख्येने मोठा देश आहे आणि हा लोकसंख्येने मोठा देश आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तरुणांची संख्या खूप जास्त पद्धतीने आहे. तर त्या तरुणांना चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून, त्यांना चांगले स्किल्स देऊन, त्यांना
रोजगार, चांगल्या पद्धतीचा रोजगार किंवा चांगल्या पद्धतीचे उद्योजक कसे घडू शकतात, ते उद्योग घडून इथे रोजगार कशा पद्धतीने निर्माण करू शकतात, याच्यासाठी शासन हे प्रयत्नशील राहत असतं आणि इथून पुढच्या सुद्धा शासन व्यवस्था तशाच पद्धतीची प्रयत्नशील असणार आहे असं आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यानंतर सर्वात मोठा घटक आहे लोकसंख्या विस्फोट. भारत हा भूभागाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे बाबा? 7व्या क्रमांकाचा देश आहे जगामध्ये, बरोबर की नाही? परंतु लोकसंख्येच्या बाबतीत जगात 1 नंबर देश झालेला आहे. पहिला चायना होता, परंतु चायनाला मागे टाकून भारत सध्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 1 नंबरचा देश झालेला आहे. पूर्वी जी लोकसंख्या होती किती होती? 1.2 अब्ज होती. 2011 मध्ये ती किती झाली? 1.2 अब्ज. त्याच्यानंतर आता जे आहे 2024 मध्ये 1.4 अब्ज, म्हणजे 140 कोटी जवळपास आपली लोकसंख्या आहे. 140 कोटीच्या जवळपास एवढी मोठी आपली लोकसंख्या आहे आणि याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. तर आपल्याला कमी करायची आहे याच्यामध्ये, परंतु आता सरकारी पातळीवर सुद्धा प्रयत्न चालू आहेत. परंतु लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे अतिप्रमाणात लोकसंख्या आपल्या वाढलं, जशा सोयी सुविधा वाढत गेल्या तशा पद्धतीने आपल्याकडे लोकसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीचा काळ होता तेव्हा मोठमोठे साथीचे रोग यायचे किंवा त्याच्यामध्ये मृत्यू पाहायचे, युद्ध व्हायचे, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण होत होतं. परंतु कालांतराने वैद्यकीय सुविधा जसं वाढत गेला, अन्नधान्य सुरक्षा जशी वाढत गेली, आपल्याकडे ग्रोथ, राहणीमानाचा दर्जा, सर्व सुखसुविधा उपलब्ध होत गेल्या, तसे आपल्याकडे लोकसंख्या सुद्धा वाढताना आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपली जी लोकसंख्या आहे ही जगाच्या एकूण लोकसंख्येचे किती टक्के आहे? 17.78%. जगातला 7व्या क्रमांकाचा आपला भूभाग आहे, त्याच्यावर एवढी लोकसंख्या राहते. आणि जगाच्या किती टक्के लोकसंख्या आपल्याकडे? 17.78%. जगाच्या किती टक्के भूभाग आपल्याकडे? जवळपास 2 ते 3% भूभाग. म्हणजे जगात 100% भूभाग असेल, जॉग्राफिकल एरिया 2 ते 3%च असेल, तर त्याच्यामधल्या 17% लोकसंख्या आपल्याकडे आहे. म्हणजे व्यस्त प्रमाणे आपल्या भूभागावर लोकसंख्येचा अतिभार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताची लोकसंख्येची जी घनता आहे, एका घनता चौरस किलोमीटरला 488 लोक राहतात आपल्या चौरस किलोमीटरला. 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर या चौरस एरियामध्ये 488 लोक, म्हणजे दाटीवाटीने लोक राहतात. शहरामध्ये तर याचं प्रमाण खूप जास्त आहे. आपण एक भारतीय परिप्रेक्षानुसार हे पाहत आहे, परंतु शहर आणि ग्रामीण हे भाग जर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये सुद्धा तफावत पाहायला मिळते. शहरी भागामध्ये खूप जास्त आहे. मुंबईसारखा भाग असेल, पुण्यासारखा असेल, दिल्लीसारखा असेल, तर हे खूप जास्त प्रमाण आहे. आणि काही राज्य असतील, जम्मू काश्मीर असेल, आसाम असेल, अरुणाचल प्रदेश, याच्यामध्ये निसर्ग साधन संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर तिकडे लोकसंख्या घनतेचं प्रमाण सुद्धा कमी आहे. परंतु लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे त्याचाही ताण आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत असतो. कारण की इथली नैसर्गिक साधन संपत्ती जेव्हा आपण वापरत असतो, एवढ्या लोकसंख्येचं पोट भरणं किंवा त्यांना त्या सुविधा सर्व पुरवणं, तर त्या आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा ताण हा येत असतो आणि त्याच्यामध्ये निसर्गाची सुद्धा हानी होत असते. तर लोकसंख्या कमी करणे किंवा नियंत्रणात ठेवणे याच्यासाठी सुद्धा हे एक आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हान आहे. कारण की आपला जरी जीडीपी वाढत असला तरी लोकसंख्येमध्ये श्रीमंत आणि गरीब ही दरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती दरी कमी करणं हे आपल्या समोरचं एक आव्हान असणार आहे. आणि त्याच्यासाठीच प्रयत्नशील पुढचे सरकार जे काही लोकसंख्येच्या बाबतीत निर्णय घेतील ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार आहे. मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्येची वाढ जर आपल्याला पाहायची असेल तर इथे आपण एक तक्ता दिलेला आहे, बरोबर नाही? आपण 2019 मध्ये आपली जी लोकसंख्या होती 136 कोटी होती. त्याच्यामध्ये जवळपास 1% जवळपास आपण दरवर्षी वाढ करत आहोत. आता हे प्रमाण कमी झालं. पूर्वी ते 2% होतं, 2% वाढ होती. आता जवळपास 1% जवळपास आपण वाढ ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर इथे काही आकडे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला किती ग्रोथ मागच्या वर्षीच्या तुलनेत किती झालेली आहे ते कळतं. साधारणतः आपण 10 वर्षांचा हा आकडा काढत असतो, जेव्हा जनगणना केली जाते दर 10 वर्षांनी. तर त्याच्यामध्ये एक 10 वर्षांमध्ये किती टक्के वाढ झाली हे कळत असतं. पण हे काही मागचे 4-5 वर्षाचे आकडे आहेत, त्याच्यामध्ये 1% जवळपास वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जवळपास 1%, बरोबर की नाही? 0.91 म्हटल्यानंतर 1%ची वाढ, म्हणजे 2023 आणि 2024 मध्ये 1%नी आपल्या लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला आढळून येते. तर लोकसंख्येचा विस्फोट हे म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणं हे एक आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील एक आव्हान आहे. त्याच्यानंतर आहे आर्थिक विषमता, बरोबर नाही? आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतासारख्या देशामध्ये. लोकसंख्या पण खूप मोठी आहे आणि आर्थिक विषमता सुद्धा खूप मोठी आहे. आर्थिक विषमता म्हणजे गरिबी आणि श्रीमंतीमधली दरी खूप मोठ्या पद्धतीने आहे. आता ही आर्थिक विषमता
खूप कमी लोक आहेत यांच्याकडे खूप जास्त साधन संपत्तीचे ते मालक आहेत, बरोबर की नाही? सर्वच लोकांकडे सर्वच पद्धतीचे साधन संपत्ती नाहीये. कमी लोकांकडे जास्त साधन संपत्ती आहे आणि जे उर्वरित लोक आहेत त्यांच्याकडे अति अल्प प्रमाणात साधन संपत्ती आहे. अशा पद्धतीचं एक वर्गीकरण किंवा तफावत आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आढळून येते. आता संपत्तीची विषमता आणि ही मोजण्यासाठी एक ग्राफ काढला होता, त्याला बोललं होतं लॉरेन्झ वक्ररेषा आणि त्याच्यावरून एक रेशो काढला होता, त्याला रेशोला बोललं होतं गिनी गुणांक. गिनी गुणांक हा एक रेशो आहे. तर त्याच्यावरून काय ठरवलं होतं, संपत्तीमध्ये विषमता किती आहे, बरोबर की नाही? आता हा गिनी गुणांक आहे, गिनी कोइफिशियंट. हा एका देशातील किंवा प्रदेशातील आय समानता, आय म्हणजे काय, उत्पन्न, उत्पन्नातील समानता किंवा इन्कम इनइक्वॅलिटी मोजण्यासाठी गिनी गुणांकाचा वापर केला जातो आणि त्याच्यासाठी आधार म्हणून लॉरेन्झ वक्ररेषेचा आधार घेतला जातो. आता हे आपण गरिबी असेल, बेरोजगारी वगैरे असेल, आर्थिक विषमता ह्या चॅप्टरमध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत इन डिटेलमध्ये, बरोबर की नाही? आता गिनी गुणांकांचं मूल्य किती असतं, 0 ते 1. म्हणजे एखाद्या देशाचा त्याच्यामध्ये एखाद्या देशामध्ये आर्थिक विषमता आहे की नाही, त्याचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी गिनी गुणांक काढला जातो आणि त्याचा एक मूल्य आहे ते 0 ते 1 या दरम्यान ठरवलेलं आहे. 0% ते 100%, बरोबर की नाही? 0 मूल्य म्हणजे पूर्ण समानता. जर एखाद्या याच्यामध्ये एखाद्या देशामध्ये गिनी गुणांक हा 0 असेल तर तिथे काय आहे, पूर्णपणे समानता आहे आणि एखाद्या देशामध्ये समजा गिनी गुणांक 1 असेल तर तिथे खूप मोठ्या प्रमाणावर काय असणार आहे, असमानता असणार आहे. तर अशा पद्धतीने याचं रँकिंग केलं जातं. तर भारतातला जो काही गिनी गुणांक आहे, आता याच्यामध्ये सुद्धा शहरी आणि ग्रामीण असं भागामध्ये याचं डिव्हिजन केलेलं आहे. 2022-23 मध्ये किती होता हा, 0.266 आणि 2023 मध्ये 0.237 हा ग्रामीण भागातला आहे आणि त्याच्यानंतर शहरी भागामध्ये 2022-23 मध्ये जेव्हा काढला गेला तो 0.314 आणि 2023-24 मध्ये 0.284 अशा पद्धतीचं ह्याचं वर्गीकरण आहे. 2023 मध्ये भारताचा गिनी गुणांक होता 0.4110 म्हणजे 1935 साली किती होता आपला, 0.371. तर आता आहे 0.410. 0.410 आपली स्केल कुठपासून आहे, 0 ते 1 स्केल आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले 0.23च्या रेंजमध्ये होतो, आपण 0.4 कडे सरकलो, म्हणजे 1 कडे आपण सरकलो, बरोबर की नाही? म्हणजेच आपल्यामध्ये जे काही विषमता आहे, बरोबर की नाही, आर्थिक विषमता ही थोडी वाढलेली दिसते, म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी वाढलेली दिसते, बरोबर की नाही? तर हे एक आव्हान आहे, कारण की ही दरी आपल्याला कमी करायची आहे. ठीक आहे. आता हे गिनी गुणांक वगैरे आपण इन डिटेल आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर भांडवल निर्मितीचा कमी दर. आता भांडवल निर्मिती म्हणजे काय, भांडवल निर्मिती म्हणजे काय, प्रकल्प आणि एखाद्या मशिनरी असतील त्यांच्यामध्ये गुंतवणूक होऊन स्थिर उत्पादक मालमत्ता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला भांडवल निर्मिती म्हणतात. आता स्थिर, तुम्ही एखादा प्रकल्प उभा करताय, त्याच्यामध्ये गुंतवणूक करताय आणि त्याच्यातून काहीतरी स्थिर अशा पद्धतीचा उत्पादकता तुम्ही तयार करताय, तर त्याला काय बोललं जातं, भांडवल निर्मिती, बरोबर की नाही? आता भारतासारख्या देशामध्ये गरिबीचं प्रमाण मोठ्या पद्धतीने आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात, त्यामुळे जे काही आपल्याकडे उत्पन्न आहे ते कमी आहे. त्याच्यामुळे आपलं दैनंदिन गरजा भागवणारा खर्च जो होतो त्याच्यातून आपल्याकडं बचत जी होते ती कमी होते. आता तुमच्याकडे बचत कमी झाली तर तुम्ही गुंतवणूक सुद्धा कमी कराल, बरोबर की नाही? तर तुम्ही गुंतवणूक सुद्धा कमी करता. आता गुंतवणूक कमी केली की पुन्हा भांडवल तुमच्याकडे निर्माण होणार नाहीये आणि हे एक चक्र सायकल चालू राहतं. आता तुमच्याकडे भांडवल निर्माण झालं नाही तर त्याच्यामधून पुन्हा उत्पन्न जे आहे ते कमी होणार आहे, बरोबर की नाही? उत्पन्नाचा जो वाढीचा दर आहे, लो पर कॅपिटा इन्कम सुद्धा तुमचा तसाच राहणार आहे आणि हे एक चक्र चालू राहतं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे तुमचं सेव्हिंग सुद्धा जास्त असतात. सेव्हिंग्स असतील तर माणूस इन्व्हेस्ट करू शकतो किंवा गुंतवणूक करू शकतो. समजा माझ्याकडे पैसे असतील, माझं उत्पन्न चांगलं असेल, बरोबर की नाही? तर मी एक माझ्या मूलभूत गरजा भागवून थोडेफार अमाउंट सेव्हिंग करून काही अमाउंट भविष्यात मला परतावा येईल म्हणून मी काही गुंतवणूक करत असतो. सोनं असेल किंवा कंपनीचे शेअर मी खरेदी करेल. ते कंपनीचे शेअर खरेदी केले म्हणजे बाबा त्या कंपनीला काही पैसे मिळाले. ते कंपनीला ते भांडवल म्हणून ते पैसे मिळाले. ते पैसे आता मी एक झालो, असे हजारो लोक असतील किंवा लाखो लोक असतील, ते त्या कंपनीत त्यांच्या सेव्हिंग्स मधले पैसे गुंतवणूक
तिथे ठेवू शकतात. तर ती कंपनी त्या पैशामधून नवीन काहीतरी भांडवल किंवा नवीन एखादा उद्योगधंदा तयार करू शकते. त्याच्यामुळे पुन्हा रोजगार निर्मित होत असते. त्याच्यातून प्रॉफिट येत असतं. तर तिथून पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. रोजगार आणि रोजगार मिळतो. त्याच्यामुळे त्या रोजगार मिळाल्यामुळे त्या लोकांचाही राहणीमानाचा दर्जा वाढत असतो. तेही लोकं खर्च करत असतात. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक चालना मिळत असते. तर अशा पद्धतीचं हे एक चक्र असतं. परंतु भारतामध्ये काय होतंय, की अल्प बचत दर, अल्प रोजगार, तर ह्या सायकलमध्ये भारत अडकलेला आहे. परंतु येणारा जो मध्यंतरीचा काळ आहे 1991 नंतर याच्यामध्ये सुद्धा खूप चेंज झालं. जसे आपण भारतीय अर्थव्यवस्था खुली केली, तर भारतीय परकीय लोकं येऊन सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करायला लागले. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आल्यामुळे इथलेही इंडस्ट्री चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत. बरोबर की नाही? तर भविष्यामध्ये आपण आशावादी आहोत. परंतु हा एक मुद्दा आहे, की भांडवल निर्मितीचा कमी दर. अजूनही आपण पाहिलं, की उद्योग क्षेत्रामध्ये भारताने हवी तेवढी ग्रोथ नाही केलेली. कारण की उद्योग क्षेत्र जर तुमचं झालं, तर तुमच्याकडे रोजगार मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि रोजगार असेल लोकांना उपलब्ध, तर ते त्यांचा राहणीमानाचा दर्जा चांगल्या पद्धतीने तयार होऊन त्यांची जी काही अर्थव्यवस्था ती थोडी मजबूत आणि सुदृढ व्हायला मदत होत असते. तर उद्योग क्षेत्र हे आपल्याकडे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी भांडवल निर्मिती, बरोबर की नाही, ही कमी होते आपल्याकडं. तर ही या सायकलमधून बाहेर पडणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि हे आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं एक आव्हान आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधांची कमतरता. आता पायाभूत सुविधांची कमतरता म्हणता येईल म्हणजे तुमच्याकडे रस्ते असतील, तुमचं शिक्षण असेल, तुमचं वैद्यकीय सेवा असतील, तुमचे बंदर असतील, तुमचे पोर्ट असतील, तुमचं इलेक्ट्रिसिटी म्हणजे ऊर्जा क्षेत्र असेल, याच्यामध्ये चांगल्या-चांगल्या मोठ्या पद्धतीचे आणि दर्जेदार सुविधा तुम्हाला भेटायला पाहिजेत. आपल्याकडे रस्ते चांगले असतील तर तुमचा ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. तो ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीचा झाला, कमी वेळेत, कमी वेळेमध्ये, कमी पैशामध्ये तुम्ही इकडून माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. त्याच्यासाठी रस्ते चांगले पाहिजेत. रेल्वे तुमच्या चांगल्या पाहिजेत. रेल्वेमध्ये आधुनिकीकरण आलं पाहिजे. काही पूर्वीच्या काळातल्या रेल्वे कोळशावर चालवतात. त्याच्यामुळे कोळशावर सुद्धा त्याचा ताण होत होता. तर त्या चांगल्या पद्धतीचे जर आपण रेल्वे रूळ तयार केले, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आता जसं वंदे भारत वगैरे येतायत. तर हे आधुनिक तंत्रज्ञान लोकांनाही थोडं आरामदायी, चांगल्या नवीन-नवीन फॅसिलिटी, चांगल्या दर्जाच्या फॅसिलिटी उत्पन्न तयार करणं, हे आपलं काम आहे. त्याच्यानंतर चांगल्या वैद्यकीय सुविधा, कोव्हिडच्या काळामध्ये पाहिलं वैद्यकीय सुविधा जी होती आपली थोडी कोलमडलेली होती. एकदम एवढा ताण आला. चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, जेणेकरून लोकांचं जे काही राहणीमान आहे, काही त्यांना अडचण आली, आरोग्यदायी काही त्यांना अडचणी आल्या, तर त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं बंदरं असतील, ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्हाला आयात, निर्यात करण्यासाठी त्याची गरज पडत असते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ऊर्जा क्षेत्र आहे, तेही चांगल्या पद्धतीने तयार करणं गरजेचं असतं. तर ह्याच्यामध्ये मूलभूत ज्या सोयी आहेत, याच्यावरच तुमच्या देशाचं खरं तर अर्थव्यवस्था डिपेंडंट असते. तर ह्या सर्व गोष्टी तयार करणं, ते अजून रोबस्ट आणि दणकट करणं, हे आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं एक आव्हान आहे. कारण की आता तुम्ही पाहिलं भारतामध्ये एक महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग तयार झाला, बरोबर की नाही? तेव्हा जमीन अधिग्रहण करणे, त्याच्यानंतर तो वेळेत पूर्ण करणे, तर तो एक मार्ग झाल्यानंतर मुंबई ते नागपूर आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला असणारे जे काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांचा कनेक्ट झाल्यामुळे तिथली इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात डेव्हलप होऊ शकते. तसाच आपला शक्तीपीठ महामार्ग आहे, तोही तयार करण्याचं एक काम चालू आहे. तसंच राष्ट्रीय पातळीवर पण अनेक कामं चालू असतात. परंतु कधी-कधी काय होतं, तिथले जे स्थानिक लोक असतात किंवा तिथले शेतकरी असतात, ते जमीन द्यायला तयार होत नाही किंवा त्यांचाही जीवनाचा किंवा त्यांची जी काही दिनचर्या असेल, त्यांचा काही जीवनाचा प्रवास असेल, त्याच्यामध्ये त्यांनाही खूप अडचणी येत असतात. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही महत्त्वाचे जे प्रकल्प असतात, ते मागे पडत असतात. तर त्याचाही पूर्ण परिणाम तिथल्या इकॉनॉमीवर किंवा तिथल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. तर हे चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत. चांगल्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दणकट आणि मजबूत अशा पद्धतीचं एक पायाभूत सुविधा तयार करणं आपल्यासमोरचं एक आव्हान आहे. त्याच्यानंतर शाळा झालं, शाळा असतील, कॉलेज असतील, चांगल्या-चांगल्या पद्धतीचे महाविद्यालय असतील, हे चांगल्या पद्धतीने तयार करणं, जागतिक क्रमवारीमध्ये त्यांचं नाव उंचावणं, हेही आपल्यासमोरचं आव्हान आहे. जेव्हा आता हे तुम्ही करंट्समध्ये जेव्हा अभ्यास कराल, तेव्हा मोठमोठ्या विद्यालयांची नावं येतात. त्याच्यामध्ये भारतातल्या खूप कमी विद्यालय हे जागतिक यादीमध्ये असतात. तर त्यांचं स्थान तिथे वाढवणं हे आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. बरोबर की नाही? तर हे सर्व तुमच्या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये येत असतं आणि तेही आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान म्हणून उभं आहे. तर त्याच्यावर खर्च करून त्याच्यामध्ये नवीन-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सोयी-सुविधा मोठ्या पद्धतीने तयार करणं, डेव्हलप करणं खूप काळाची आपल्याला गरज आहे. त्याच्यानंतर आहे मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा. आपल्या जो देश आहे, लोकसंख्या जास्त आहे, तरुणांची संख्या सुद्धा जास्त आहे. परंतु ते तरुणांना स्किल नाहीये किंवा त्यांच्याकडे तशा पद्धतीचा दर्जा प्राप्त नाही, जेणेकरून ते रोजगार चांगल्या पद्धतीचा मिळवू शकतात.
जरी ते शिकले असतील, त्यांच्याकडं जे इंडस्ट्रीला पाहिजे, जे उद्योगधंद्यांना आवश्यक तांत्रिक बाबी असतील किंवा त्यांना ज्या दर्जाचं कौशल्य पाहिजे असेल, ते कौशल्य आपल्या तरुणांमध्ये नाहीये. तर त्या तरुणांना दर्जा कमी असल्यामुळे सुद्धा नोकरी मिळत नाही. अशा पद्धतीचं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण की भरपूर आपल्यातल्या ज्या कंपन्या असतात त्यांच्या ह्या अडचणी जेव्हा त्यांना विचारलं भरपूर सारे इंटरव्ह्यू जेव्हा होतात, तेव्हा त्या कंपन्यांमध्ये काम करणारे जे सीनियर अधिकारी असतात, ते जेव्हा म्हणतात, की आम्ही रिक्रूट करायला तयार आहोत, परंतु आम्हाला हव्या तसा कामगार मिळत नाही किंवा हवे तसे लोकं मिळत नाहीत, ज्यांचा वापर करून, ज्यांच्या चांगल्या बुद्धीचा वापर करून, ज्यांच्या चांगल्या कौशल्याचा वापर करून आम्ही चांगल्या पद्धतीचा सेवा किंवा उत्पादन तयार करू शकतो. हा एक त्या इंडस्ट्री समोरचा एक मोठा पेच प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. तर चांगल्या पद्धतीचं म्हणजे कौशल्य, स्किल कौशल्यपूर्ण व्यक्ती घडवणं हे आपल्या अर्थव्यवस्थेचं नुसतेच शिक्षण मिळवून फायदा नाहीये. तर ते कौशल्य त्यांच्यामध्ये असणं, जे काही गरज आहे इंडस्ट्रीमध्ये ज्या कौशल्यांची गरज आहे, ते कौशल्य तयार होणं, तेही काळाची गरज आहे. तशा पद्धतीचा समाज किंवा तशा पद्धतीचा तरुण वर्ग घडवणे, हे आपल्या समोरचं एक आव्हान आहे. जेणेकरून ती कौशल्य आधारित जी पिढी आहे, ती रोजगारही निर्माण करेल आणि त्याच्यामुळे एक आपल्या इंडस्ट्री उद्योग क्षेत्राला खूप मोठ्या पद्धतीने हातभार लावू शकेल आणि रोजगार निर्मिती आपल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने होऊ शकते. आता त्याच्यासाठी स्किल इंडिया सारखे जे काही योजना आहेत, हे सुद्धा सरकारने आणलेले आहेत. जेणेकरून लोकांमध्ये डिजिटल म्हणा किंवा त्याच्यामध्ये यांत्रिकीच्या ज्या काही स्किल असतील, इंडस्ट्रीला लागणाऱ्या स्किल ते डेव्हलप करू शकतात. तिथे सरकार त्यांना हातभार करत असतं किंवा सरकार त्यांना त्या सुविधा पुरवण्याचा काम करत असतं. तर अशा पद्धतीच्या काही योजना सरकार चालवत असतं. त्याच्यामध्ये स्किल इंडिया मिशन एक आहे. मेक इन इंडिया सारखं आता मेक इन इंडिया हे तर भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आहे. पण स्किल इंडिया मिशन हे काय आहे? ते बाबा स्किल तरुण, कौशल्यपूर्ण तरुण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तयार व्हावेत. जेणेकरून ते तरुण त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांना चांगल्या पद्धतीचा रोजगार तिथे प्राप्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीची आव्हानं आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेसमोर एक आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याच्यातून मार्ग काढताना चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल, हे नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर हे बेसिक आपण अर्थव्यवस्थेचा एक आढावा संपूर्ण इथे घेतलेला आहे. आपल्या अर्थव्यवस्था इतिहास, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेची प्रारूप आपल्या कशा पद्धतीचं आहे, अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे, अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था कशा पद्धतीने चालते, राजकीय व्यवस्था मध्ये काही बदल घडले तर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असतो, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रांचा किती-किती वाटा आहे, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेसमोर कोणकोणती आव्हानं आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय-काय करायचं आहे, ते आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तूर्तास आज आपण इथे थांबूयात. कौटिल्य आय-एस अकॅडमीमध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल, तर तुम्ही नक्कीच तिथल्या शिक्षकांशी मार्गदर्शन घेऊ शकता. आज आपण इथे थांबूयात. थँक यू सो मच.